देशाच्या राजकारणात बदल क्वचितच होतात, पण जेव्हा एखादा अनुभवी नेता तारीख सांगून भविष्यवाणी करतो, तेव्हा त्या विधानाकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं. तर मंडळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट दावा केलाय, की 19 डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात काहीतरी मोठं घडू शकतं. इतकंच नाही, जर ते घडलं तर मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होऊ शकतो. हे वक्तव्य साधंसुधं नाहीये. कारण चव्हाण यांनी यासाठी थेट एक तारीख दिली आहे. 19 डिसेंबर. राजकारणात तारीख देऊन भविष्यवाणी करणं हे फार मोठं धाडस मानलं जातं. त्यामुळेच या वक्तव्यानंतर राज्यभरात आणि दिल्लीत उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. काही नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जर हा बदल झाला तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. आता या वक्तव्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ. चव्हाण म्हणाले, की 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एक कायदा अंतर्गत अत्यंत संवेदनशील आणि मोठी माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. ही माहिती एप्स्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित प्रकाराशी जोडलेली आहे. या प्रकरणात तब्बल 75,000 फोटो आणि 20,000 ईमेल्स सार्वजनिक होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही माहिती कोणीही शोधू शकतं, डाउनलोड करू शकतं आणि या प्रकरणात कोणताही मोठा नेता असला तरी त्याला संरक्षण दिलं जाणार नाही, असं अमेरिकन संसदेने स्पष्ट केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आहे. याच मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केलंय. त्यांनी म्हटलं आहे, की या खुलाशामुळे काही मोठ्या आणि प्रभावशाली नेत्यांची नावं समोर येऊ शकतात आणि या घडामोडींचा अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट फटका देशांतर्गत राजकारणाला बसू शकतो, असा संकेत त्यांनी दिला. यावेळी चव्हाण यांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. ते म्हणाले, जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल, तर सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावं लागेल. म्हणजे सत्तेत बदल होण्याची शक्यता आहे. त्यांनी थेट शब्दात मांडली. मात्र हा बदल झाला तरी काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही. कारण सध्याच्या घडीला काँग्रेसकडे बहुमत नाहीये. ही बाब त्यांनी प्रज्वळपणे मान्य केली. पृथ्वीराज चव्हाण नेमकं कोणत्या मराठी नेत्यांकडे इशारा करत आहेत? विशेष म्हणजे हे वक्तव्य अशा काळात आलं आहे, जेव्हा देशात येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका, त्यानंतर विधानसभा आणि पुढे लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापायला सुरुवात होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर एका अनुभवी नेत्यांकडून अशा प्रकारचं विधान येणं हे सहज दुर्लक्षित करता येणार नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणातील अनुभवी, अभ्यासू आणि मोजून बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केवळ हवा निर्माण करण्यासाठी केलं आहे, की त्यांच्या हातात काही ठोस माहिती आहे. यावरूनच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून या वक्तव्यावर दुर्लक्ष केलं जात आहे, तर काहींना ते सर्व बाबींचं बारकाईनं निरीक्षण करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नेमकं कोणता मराठी माणूस हा पंतप्रधान होईल, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. मंडळी, एकूण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकारणात एक नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. 19 डिसेंबर रोजी खरंच काही मोठी राजकीय भूकंप होणार का? मराठी माणूस पंतप्रधान होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा प्रत्यक्षात येणार का? की सगळं केवळ राजकीय अंदाज आणि चर्चेपुरतंच मर्यादित राहणार? उत्तर मिळण्यासाठी आता सगळ्यांना 19 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत देशाचं राजकारण एका तारखेपर्यंत फिरताना दिसणार आहे, हे नक्की. तर मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि खरंच आपल्या महाराष्ट्रामधून कोण पंतप्रधान होऊ शकतं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करून द्या.